चला बघा, लेक्चर नंबर 17 पिरियडिक टेबल अँड पिरियडिसिटी. लास्ट क्लासमध्ये आपण टॉपिक डिस्कस केला होता इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कशाला म्हणतो आपण? टेंडन्सी ऑफ एन ॲटम टू अट्रॅक्ट शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन इन अ कोव्हॅलंटली बॉन्डेड ॲटम्स, है ना. म्हणजे दोन ॲटम मध्ये कोव्हॅलंट बॉन्ड आहे आणि त्या कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये इलेक्ट्रॉनची पेअर शेअर केलेली आहे. ती शेअर्ड केलेली इलेक्ट्रॉनची पेअर खेचण्याचा स्वभाव ज्याचा जास्त त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त, ज्याचा तो इलेक्ट्रॉन पेअर खेचण्याचा स्वभाव कमी त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी. साध्या सोप्या भाषेत, ठीक आहे. नंतर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीसाठी आपण ट्रेंड सांगितला. जर आपण पिरियडिक टेबल मध्ये लेफ्ट टू राईट गेलो तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढते आणि जर पिरियडिक टेबल मध्ये टॉप टू बॉटम आलो तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी होते. हे आपण लास्ट क्लासमध्ये बघितलं, ठीक आहे. तर नेक्स्ट टॉपिक आपल्याला बघायचा आहे इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. काय डिस्कस करायचं आहे? इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. आता इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी कशाला म्हणतो? त्याला आपण डिनोट करतो इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीला डेल्टा एच ईजी. ईजी म्हणजे इलेक्ट्रॉन गेन है ना, आणि एच म्हणजे एन्थाल्पी है ना. तर हे इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी आहे. तर इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी असते काय? एन्थाल्पी चेंज होणार आहे. चेंज होणार आहे म्हणजे बदलणार आहे. कधी चेंज होणार? आता एन्थाल्पीवर आपण डिटेल डिस्कशन करू थर्मोडायनामिक्स नावाच्या चॅप्टरमध्ये, ठीक आहे. तर एन्थाल्पी चेंज होणार आहे कधी? व्हेन इलेक्ट्रॉन इज ऍडेड टू अ न्यूट्रल गॅसियस ॲटम. तुमच्याकडे एखादा गॅसियस ॲटम आहे, न्यूट्रल आहे. जसं यानं एक एक्झाम्पल दिलं एक्स, म्हणजे एक्स नावाचा एक गॅस आहे, न्यूट्रल आहे. त्याच्यावर चार्ज आहे का कोणता? नाही, त्याच्यावर चार्ज नाही आहे आणि गॅसियस स्टेटमध्ये. आता तुम्ही काय करणार आहात? याच्यामध्ये इलेक्ट्रॉन ऍड करणार आहात. तुम्ही इलेक्ट्रॉन टाकला याच्यात म्हणजे हा काय करेल? तो इलेक्ट्रॉन घेणार आणि यानं जर इलेक्ट्रॉन घेतला तर याच्यावर काय येणार? निगेटिव्ह. इलेक्ट्रॉन घेतला की कोणता चार्ज येत असते? निगेटिव्ह. तर हा गॅसियस आहे. तर इथं होणार काय आहे? जेव्हा तुम्ही हा इलेक्ट्रॉन याच्यामध्ये टाकणार म्हणजे हा इलेक्ट्रॉन काय करू राहिला? घेऊन राहिला. तेव्हा एन्थाल्पी चेंज होणार आणि कन्वर्ट इट इनटू गॅसियस एनायन. आणि यानं तयार काय केलं? याच्यावर निगेटिव्ह आहे आणि ज्याच्यावर निगेटिव्ह असतो त्याला काय म्हणतो आपण? एनायन. ज्याच्यावर निगेटिव्ह असतो त्याला काय म्हणतो आपण? एनायन. म्हणजे एक न्यूट्रल ॲटम आहे, त्याच्यामध्ये तुम्ही इलेक्ट्रॉन ऍड केला, एनायन तयार झालं आणि जेव्हा तुम्ही हा इलेक्ट्रॉन याच्यामध्ये ऍड केला तेव्हा जे एन्थाल्पी चेंज झाली त्याला काय म्हणणार आपण? इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. आणि जेव्हा आपण पहिला इलेक्ट्रॉन ऍड करू राहिलो, ठीक आहे, तो न्यूट्रल ॲटम मध्ये ऍड करू राहिलो आपण. कशामध्ये ऍड करू राहिलो? न्यूट्रल ॲटम, पहिला इलेक्ट्रॉन. ओके. आणि हे जे एन्थाल्पी चेंज आहे याचं युनिट असते किलो जूल पर मोल. हे युनिट आहे त्याचं मोजायचं, किलो जूल पर मोल. नेक्स्ट, मग आता इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी पॉझिटिव्ह पण असू शकते आणि इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी निगेटिव्ह पण असू शकते. काय सांगू राहिलो? इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी पॉझिटिव्ह पण असू शकते, निगेटिव्ह पण असू शकते. तर व्हेन एनर्जी इज ऍब्सॉर्ब. आता मला सांगा, जर एनर्जी ऍब्सॉर्ब झाली म्हणजे एनर्जी ऍड झाली ना, ऍड झाली म्हणून साइन कोणतं येणार? पॉझिटिव्ह. जर तुम्ही इलेक्ट्रॉन ऍड करू राहिले आणि तिथं एनर्जी ऍब्सॉर्ब झाली तर इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीचं साइन काय येणार? पॉझिटिव्ह. आणि जर समजा तुम्ही इलेक्ट्रॉन ऍड करू राहिले आणि तिथं एनर्जी काय झाली? रिलीज झाली, निघून गेली. मग एनर्जी निघून गेली म्हणजे मायनस झाली म्हणजे साइन काय येणार? निगेटिव्ह. साइन काय येणार? निगेटिव्ह. म्हणजे इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीसाठी जर एनर्जी ऍब्सॉर्ब झाली तर इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीचे साइन पॉझिटिव्ह आणि जर एनर्जी रिलीज झाली, निघून गेली तर इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीचं साइन निगेटिव्ह. म्हणजे साइन पॉझिटिव्ह बी येऊ शकते, निगेटिव्ह बी येऊ शकते, दोन्ही असू शकतात. कोणाचे? इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीचे. नंतर आता फॅक्टर अफेक्टिंग इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीवर कोणते फॅक्टर अफेक्ट करतात? तर जसं मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी विषयी बोलू राहिलो आपण. कोणाविषयी बोलू राहिलो? मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. मॅग्निट्यूड विषयी बोलू राहिलो म्हणजे मला पॉझिटिव्ह निगेटिव्हचं घेणं देणं नाहीये, आपण मॅग्निट्यूड विषयी बोलू राहिलो, ठीक आहे. तर हे मॅग्निट्यूड, कोणाचं मॅग्निट्यूड आपण मॉड मध्ये दाखवतो, ठीक आहे. तर इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीचं मॅग्निट्यूड कमी कधी होत म्हणजे इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी कमी कधी असते? जेव्हा ॲटोमिक साईज जास्त आहे.
आता ऍटोमिक साईज जास्त आहे म्हणजे न्यूक्लियस पासून शेवटची शेल काय आहे, दूर आहे. चायनीज मध्ये नाही बोलू राहिलो आहे की नाही, आपल्याच भाषेत चालू आहे की हा न्यूक्लियस आहे आणि साईज जास्त आहे म्हणजे हा न्यूक्लियस पासून काय आहे, दूर आहे. मग आता न्यूक्लियस पासून जर दूर आहे आणि आपण इलेक्ट्रॉन ऍड कुठं करत असतो, शेवटच्या शेलमध्ये. अरे जो काही आपल्याला इथं जे काही करायचं आहे ते आपण शेवटच्या शेलमध्ये करत असतो. ठीक आहे. मग जर आपण इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी विषयी बोलू तर आपल्याला काय करायचं आहे, इलेक्ट्रॉन ऍड करायचा आहे. तर तो इलेक्ट्रॉन आपण कुठे ऍड करणार आहोत, शेवटच्या शेलमध्ये. मग इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीचा मॅग्नेट्यूड कमी आहे. ओके. कधी, जेव्हा ऍटोमिक साईज जास्त आहे. ऍटोमिक साईज जास्त आहे म्हणजे तो न्यूक्लियस पासून दूर आहे. आणि जर तो न्यूक्लियस पासून दूर असेल आणि तुम्हाला इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये ऍड करायला लागू राहिला, तर मला सांगा बरं, तो जर तो न्यूक्लियस पासून दूर आहे तर त्याची घ्यायची इच्छा जास्त आहे की कमी आहे? न्यूक्लियस पासून दूर आहे तो, मग त्याची घ्यायची इच्छा जास्त आहे कमी आहे? कमी आहे. कारण न्यूक्लियसच्या जवळ असतात तर न्यूक्लियसवर पॉझिटिव्ह आहे, त्यानं पटकन अट्रॅक्ट केलं असतं त्याला, तर त्याची घ्यायची इच्छा काय आहे, कमी आहे. ओके. म्हणजे साईज जर जास्त असेल तर इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी काय आहे, कमी आहे. त्याची इलेक्ट्रॉन घ्यायची इच्छा काय आहे, कमी आहे. आपण मॅग्निट्यूडच्या फॉर्म मध्ये सांगू राहिलो. हा. दुसरं, जर इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज कमी आहे. आता न्यूक्लियसवर चार्ज जास्त कमी आहे म्हणते, न्यूक्लियसवर चार्ज कमी आहे म्हणजे खेचण्याची इच्छा कमी आहे, म्हणून इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी कमी आहे. अरे समजून राहिलं का? कारण इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज म्हणजे न्यूक्लियसवरचा चार्ज तो कमी आहे. तो कमी असल्यामुळे इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी पण काय कमी आहे, घ्यायची इच्छा कमी आहे. स्क्रीनिंग इफेक्ट जास्त आहे. स्क्रीनिंग इफेक्ट जास्त आहे म्हणजे मधात हा न्यूक्लियस, हा शेवटचा इलेक्ट्रॉन. स्क्रीनिंग इफेक्ट म्हणजे मधातल्या ज्या शेल आहेत त्यांचा असते. मग हा स्क्रीनिंग इफेक्ट जास्त आहे म्हणजे आपल्या भाषेत प्रोटेक्शन जास्त आहे. आणि प्रोटेक्शन जास्त असला तर न्यूक्लियस पासून हा दूर राहते की नाही, कारण मधात प्रोटेक्शन जास्त आहे तर घ्यायची इच्छा कमी. म्हणजे जर स्क्रीनिंग इफेक्ट जास्त आहे तर इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी काय आहे, कमी आहे. समजलं का? जर प्रोटेक्शन जास्त आहे तर इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी कमी आहे, मॅग्नेट्यूड. नंतर जर हाफ फिल्ड किंवा फुल्ली फिल्ड सबशेल आहेत. आता हाफ फिल्ड आहेत किंवा फुल्ली फिल्ड आहेत म्हणजे ते स्टेबल आहे, कारण आपण सांगितलं होतं हाफ फिल्ड ऑर्बिटल अँड फुल्ली फिल्ड ऑर्बिटल्स आर मोर स्टेबल. बरोबर. मग जर तो हाफ फिल्ड असेल किंवा फुल्ली फिल्ड असेल तर तो काय आहे, जास्त स्टेबल आहे. आणि जर तो जास्त स्टेबल आहे तर त्याची घ्यायची इच्छा कमी आहे, म्हणून इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी कमी आहे. समजलं का फॅक्टर? म्हणजे हे पहा, साईज जास्त, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी कमी. झेड इफेक्टिव्ह कमी, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी कमी. स्क्रीनिंग इफेक्ट जास्त, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी कमी. फुल्ली फिल्ड हाफ फिल्ड असले तर इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी कमी. म्हणजे इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी कमी कधी असते, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी कधी असते, जेव्हा साईज जास्त असते, स्क्रीनिंग इफेक्ट जास्त असते, झेड इफेक्टिव्ह कमी असते, हाफ फिल्ड फुल्ली फिल्ड असते, तेव्हा इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी कमी. ठीक आहे. समजलं का? फॅक्टर काय आहेत तर व्यवस्थित सांगितलं मी एक एक त्याच्यामध्ये. मग आता इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी मला सांगायचे अक्रॉस अ पिरियड. पिरियड मध्ये सांगायचे. पिरियड म्हणजे लेफ्ट कडून राईट कडे. आता लेफ्ट कडून राईट कडे जाता तेव्हा झेड इफेक्टिव्ह काय होते रे, आणि झेड इफेक्टिव्ह जर वाढला तर खेचण्याची इच्छा वाढली म्हणजे इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी वाढली. म्हणजे जर आपण लेफ्ट कडून राईट कडे गेलो तर इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी काय होते, वाढते, कारण झेड इफेक्टिव्ह वाढते ना. समजू राहिलं का? लेफ्ट कडून राईट कडे गेलो तर झेड इफेक्टिव्ह वाढते, न्यूक्लियस वरचा चार्ज वाढते. शिकवलं, लय दिवस झाले शिकू राहिलो, 8 दिवस झाले हेच चालू आहे. तर लेफ्ट कडून राईट कडे गेलं तर झेड इफेक्टिव्ह वाढते म्हणजे न्यूक्लियसची ताकद वाढू राहिली, त्यामुळे घेण्याची वाढेल ना इच्छा, त्यामुळे डेल्टा इची काय होणार आहे, वाढणार आहे. नेक्स्ट. मग आता जसं आपण गेलो सेकंड पिरियड मध्ये, काय होईल सेकंड पिरियड मध्ये? सेकंड पिरियडचे एलिमेंट माहिती आहेत ना, कोण आहेत? सेकंड पिरियड मध्ये कोण असते सगळ्यात पहिले? लिथियम. लिथियम नंतर बेरिलियम, नंतर बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन, असं असते का? बर. मग आता आपण काय सांगितलं, लेफ्ट टू राईट गेलं तर इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी वाढते, सांगितलं ना. लेफ्ट टू राईट गेलं तर इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी वाढते. म्हणजे सगळ्यात जास्त कोणाची पाहिजे होती? निऑनची. पण मला सांगा बरं, निऑन तर नोबल गॅस आहे,
निऑन स्टेबल आहे, त्याची घ्यायची इच्छा असेल का मग? म्हणजे त्याची इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी सगळ्यात जास्त असेल का? इकडून तिकडे वाढते म्हटलं, पण त्याची वाढेल का? त्याची कमी असेल ना. त्याची इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी काय असेल? कमी. म्हणजे त्याला उचलायचं आणि डायरेक्ट इकडे घेऊन यायचं, कारण त्याची कमी आहे. समजलं का? त्याची काय आहे? कमी आहे. का कमी आहे समजलं? कारण तो नोबल गॅस आहे, स्टेबल आहे, स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, त्याला इलेक्ट्रॉनची गरज आहे का? नाही. मग जर त्याला इलेक्ट्रॉनची गरज नाही आहे म्हणजे त्याची इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी काय आहे? कमी आहे. इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी कमी आहे. जास्त आहे का? नाही. इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी कमी आहे. समजलं? बर. मग आता जर तुम्ही इथं बघितलं तर याच्यामध्ये हा जो बेरिलियम आहे, बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे रे? 4. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2. पण आता जर मला इलेक्ट्रॉन टाकायचा असला तर शेवटच्या ह्याच्यात टाका लागेल, आणि शेवटचा कोण आहे? 2s. आणि 2s मध्ये हा तर फुल्ली फिल्ड आहे ना रे. मग फुल्ली फिल्ड आहे तर हा काय आहे रे? मोर स्टेबल. अरे फुल्ली फिल्ड आहे म्हणजे हा मोर स्टेबल. तर जर फुल्ली फिल्ड असला तर इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी काय असते रे? कमी असते. अरे सध्याच सांगितलं ना, फुल्ली फिल्ड असला तर इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी कमी असते. सध्याच तर सांगितलं है ना. तसंच जर आपण बघितलं नायट्रोजनसाठी, तर नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर 7. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s 2s 2p 2 2 4 आणि 3 7. म्हणजे आता इलेक्ट्रॉन तुम्हाला 2p मध्ये टाका लागेल, बरोबर. आणि 2p काय आहे? हाफ फिल्ड आहे. आणि हाफ फिल्ड आहे म्हणजे, अरे हाफ फिल्ड आहे म्हणजे मोर स्टेबल. आणि हाफ फिल्ड ऑर्बिटल जर असेल तर त्याची इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी काय असते? कमी असते. इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी काय असते? कमी असते. म्हणजे निऑनची तर कमी आहेच, त्याच्यासोबत बेरिलियमची बी कमी आहे, नायट्रोजनची बी कमी आहे. समजला का सिक्वेन्स? म्हणजे हा बेरिलियम, नायट्रोजन, निऑन उचलून मागं घ्यायला लागेल. सगळ्यात पहिले कोण घेतला? सगळ्यात कमी कोण? नोबल गॅस. मग त्याच्यानंतर फुल्ली फिल्ड, त्याच्यानंतर हाफ फिल्ड, आणि बाकी सिक्वेन्स मग जसा तसा. आता बाकी सिक्वेन्स काय आहे? लिथियम, बोरॉन, कार्बन, ऑक्सिजन, फ्लोरीन. आणि इकडून तिकडे गेलं तर काय होते? इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी वाढते. म्हणजे इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी कोणाची जास्त आहे? फ्लोरीन. सेकंड पिरियड मध्ये इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी कोणाची जास्त आहे? फ्लोरीन. समजलं का? एकदम सिंपल भाषेत सांगितलं. नेक्स्ट आता डाऊन द ग्रुप. जर तुम्ही ग्रुपमध्ये खाली आले तर काय होते रे? एक नवीन शेल येते, म्हणजे साईज काय होत जाते? वाढत जाते है ना. साईज जर वाढत चालली तर इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी कमी होते. ठीक आहे. म्हणजे डाऊन द ग्रुप साईज वाढते, आणि साईज वाढल्यामुळे इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी काय होते? कमी होते. मॅग्नेट्यूड ऑफ इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी कमी. मॅग्नेट्यूड विषयी बोलू राहिलो आपण, हा त्याच्या व्हॅल्यू विषयी बोलू राहिलो फक्त. इथं पण आपण मॅग्नेट्यूडच म्हटलं आहे ना. साईनची घेणदेण नाही, प्लस मायनसचा विचार मी केला नाही. समजलं काय म्हणायचं आहे मला? जर पिरियोडिक टेबल मध्ये वरून खाली आलं तर साईज काय होते? वाढते. आणि साईज वाढल्यामुळे इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी कमी होते. इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी कमी होते. क्लिअर? मग आता आपण सांगितलं मग वरून जर खाली आलं तर कमी होते, पण मॅग्नेट्यूड ऑफ डेल्टा इजी ऑफ थर्ड पिरियड एलिमेंट आर ग्रेटर दॅन करस्पॉन्डिंग सेकंड पिरियड पी ब्लॉक एलिमेंट. बघा, सेकंड पिरियड आणि थर्ड पिरियडचे एलिमेंट. ओके, मी इथं लिहितो. पिरियड 2, पिरियड 3, आणि कोणत्या ब्लॉकचे? पी ब्लॉकचे. कोणत्या ब्लॉकचे? पी ब्लॉकचे. आता जर तुम्ही इथं बघितलं तर पी ब्लॉक मध्ये जे एलिमेंट्स आहेत, जसं आपल्याला माहित आहे ग्रुप नंबर 13, ग्रुप नंबर 14, ग्रुप नंबर 15, ग्रुप नंबर 16, ग्रुप नंबर 17. ओके. आता जर मी इथं एलिमेंट्स टाकले तर इथं कोण आहे रे? बोरॉन. अरे आहे का? कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन. आणि इकडे कोण आहे? बोरॉनच्या खाली बैंगन, आलू है ना.
कहे सीता, नाना पाटेकर ओ स फिर कल सीएल, असं आहे की नाही. आणि आपला जनरल ट्रेंड काय सांगते की जो डेल्टा इजी आहे ना, डेल्टा एच इजीचं मॅग्निट्यूड टॉप टू बॉटम काय होते, टॉप टू बॉटम, टॉप टू बॉटम काय होते, डेल्टा इजी एच कमी होते. अरे असं सांगितलं की नाही आपण, जो डेल्टा इजी एच आहे त्याचं जे मॅग्निट्यूड आहे ते वरून खाली आलं तर काय होते, कमी होते. डेल्टा इजी एचचं जे मॅग्निट्यूड आहे ते वरून खाली आलं तर काय होते, कमी होते. म्हणजे कमी कोणाचं असायला पाहिजे, अरे वरून खाली आलं तर कमी होते ना, म्हणजे यांचं कमी असायला पाहिजे की नाही, कारण पिरियडिक टेबल मध्ये हे खाली आहेत, म्हणजे यांचं काय असायला पाहिजे, कमी असायला पाहिजे. पण ऍक्च्युअल मध्ये यांचं कमी आहे, पिरियड 2 वाल्यांचं कमी आहे आणि पिरियड 3 वाल्याचं काय आहे, जास्त. लक्षात घ्या काय सांगितलं मी, काय सांगितलं इथं की मॅग्निट्यूड ऑफ डेल्टा इजीएच ऑफ थर्ड पिरियड एलिमेंट आर ग्रेटर, असायला पाहिजे कमी, पण आहे काय जास्त, कोणापेक्षा, सेकंड पिरियड पेक्षा. म्हणजे इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीचा मॅग्निट्यूड जर बघितलं तर इथं जास्त कोणाचा आहे, ॲल्युमिनियमचं जास्त आहे बोरॉन पेक्षा, बरोबर. नंतर सिलिकॉनचं जास्त आहे कार्बन पेक्षा, फॉस्फरसचं जास्त आहे नायट्रोजन पेक्षा, सल्फरचं जास्त आहे ऑक्सिजन पेक्षा, क्लोरीनचं जास्त आहे फ्लोरीन पेक्षा. असं आहे, असं का आहे, बरोबर. तर हे जे पिरियड सेकंड पिरियडचे एलिमेंट आहेत, हे जे सेकंड पिरियडचे एलिमेंट आहेत यांची स्मॉल साईज आहे, काय आहे यांची स्मॉल साईज. कारण आपल्याला माहित आहे वरून खाली आलं तर साईज काय होते, बोलत जा रे गळे हो, वरून खाली आलं तर साईज काय होते, वाढते. म्हणजे यांची कमी आहे की नाही, बरोबर. तर यांची साईज काय आहे, कमी आहे. साईज कमी आहे आणि तुम्ही नवीन इलेक्ट्रॉन त्यात टाकू राहिले, कारण इलेक्ट्रॉन ऍड करतो ना आपण इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी मध्ये. मग मला सांगा जर साईज कमी आहे आणि तुम्ही इलेक्ट्रॉन टाकले, जसं आता तुम्ही डेस्क बेंच वरती सध्या बसलेल्या, डेस्क बेंच वरती नाही तुम्ही बेंच वरती बसलेला, बरोबर ना, की डेस्क वरती बसलेला, बेंच वरती. हा मग आता फॉर एक्झाम्पल आपल्या बेंचची कॅपॅसिटी आहे समजा 6 स्टुडंटची, कॅपॅसिटी कितीची आहे 6 स्टुडंटची. तर आपण 7वा स्टुडंट समजा बसवला, बरोबर, समजा 8वा बी बसवला, तुमची त्याला बसू द्यायची इच्छा असेल का, कारण जागा कमी आहे ना, डेस्क बेंच लहान आहेत ना आपले, एवढे मोठे आहेत का की 7 8 9 10 लेकरं बसतील, नाही बसतील. म्हणजे होणार काय आहे की यांची साईज स्मॉल असल्यामुळे नवीन इलेक्ट्रॉनला, जो नवीन इलेक्ट्रॉन आपण ऍड करू राहिलो तो घ्यायची इच्छा यांची काय होते, कमी होते. म्हणून त्यांची इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी काय आहे, कमी आहे. अरे समजलं का, साईज छोटी असल्यामुळे. म्हणजे त्याचं रिझन काय सांगितलं, इट हॅपन्स बिकॉज सेकंड पिरियड एलिमेंट एफ आणि ओ, सेकंड पिरियड मध्ये कोण आहे एफ आणि ओ, हॅव स्मॉलेस्ट साईज इन देअर रिस्पेक्टिव्ह ग्रुप. त्यांच्या ग्रुपमध्ये त्यांची साईज कशी आहे, स्मॉलेस्ट आहे. ऍडिशन ऑफ एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन कॉजेस ग्रेटर रिपल्शन ऍज कम्पेअर टू थर्ड पाहिजे, ऍज कम्पेअर टू काय पाहिजे, हे थर्ड, तिसऱ्यापेक्षा थर्ड पाहिजे. ओके, काय म्हणणं आहे त्याचं की इट हॅपन्स बिकॉज सेकंड पिरियड एलिमेंट, जसं सेकंड पिरियड एलिमेंट एफ आणि ओ घेतलं त्यानं एक्झाम्पल, तर यांची स्मॉलेस्ट साईज आहे. साईज स्मॉल असल्यामुळे ऍडिशन ऑफ एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन कॉजेस ग्रेटर रिपल्शन ऍज कम्पेअर टू थर्ड पिरियड एलिमेंट. थर्ड पिरियडची साईज मोठी आहे, सेकंड पिरियडची साईज छोटी आहे, त्यामुळे तुम्ही इलेक्ट्रॉन जर टाकला तर तो काय करेल, त्याला रिपेल करेल. जागा कमी आहे ना बसू द्यायला, मग तो त्याला रिपेल करेल, म्हणजे त्याची इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी काय झाली, मग कमी झाली. समजलं. तर सेकंड पिरियडची इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी थर्ड पेक्षा काय असते, कमी असते. बस तेच लिहिलं इथं, समजलं का. ओके, तसं टॉप टू बॉटम कमी होते, टॉप टू बॉटम कमी होते, पण हे काय आहे आपलं एक्सेप्शन, काय हे एक्सेप्शन म्हणून लक्षात असू द्या. ठीक आहे. ओके, नेक्स्ट. आता व्हाय सच एक्सेप्शन, असं एक्सेप्शन का आलं, ठीक आहे. तर it is easier to add an electron to Cl sulfur due to its larger size which can accommodate extra electron more easily compared to, आता इथं काय पाहिजे, सेकंड पाहिजे ना, इथं काय पाहिजे, सेकंड. हे थोडं हे झालेलं आहे. ओके, तर काय म्हणणं आहे याचं बघा की इट इज इझियर टू ऍड एन इलेक्ट्रॉन टू Cl अँड S. Cl S मध्ये म्हणजे पिरियड 3 मध्ये इलेक्ट्रॉन ऍड करणं सोपं आहे म्हणते, है ना. कशामुळे,
विच कॅन अकोमोडेट एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन मोर इझिली कम्पेअर टू सेकंड पिरियड. सेकंड पिरियड पेक्षा हे जे एलिमेंट आहेत क्लोरीन आणि सल्फर हे थर्ड पिरियडचे आहेत, तर यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन अकोमोडेट करणं, त्याला जागा देणं सोपी आहे. का? कारण त्यांची साईज मोठी आहे आणि सेकंड पिरियड वाल्यांची साईज कशी आहे? छोटी आहे. त्यामुळे त्याच्यात नवीन इलेक्ट्रॉन ऍड करणं सोपी नाही आहे. तर आता महत्वाचं, Cl हॅज द हायेस्ट निगेटिव्ह डेल्टा EgH व्हॅल्यू. Cl ची सगळ्यात जास्त निगेटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी आहे. म्हणजे सर्वात जास्त इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी कोणाची आहे? सर्वात जास्त कोणाची आहे? क्लोरीनची. कोणाची आहे? क्लोरीनची. सर्वात जास्त इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी आहे, पण कोणती व्हॅल्यू आहे? निगेटिव्ह व्हॅल्यू आहे ना. तर Cl हॅज द हायेस्ट निगेटिव्ह डेल्टा EgH व्हॅल्यू. ठीक आहे, हायेस्ट निगेटिव्ह. आणि डेल्टा EgH ऑफ नोबल गॅसेस इज पॉझिटिव्ह. डेल्टा EgH नोबल गॅसचा काय आहे रे? पॉझिटिव्ह आहे. हे पहा, जर डेल्टा EgH पॉझिटिव्ह आहे तर एनर्जी काय झाली असेल? शिकवताना रे बाळा, ऍब्सॉर्ब झाली असेल ना. अरे जर डेल्टा EgH नोबल गॅस साठी पॉझिटिव्ह आहे, याचा अर्थ काय आहे? एनर्जी ऍब्सॉर्ब झाली. म्हणजेच काय? तुम्ही एनर्जी दिली म्हणूनच त्यांना ऍब्सॉर्ब केली की नाही. म्हणजे तुम्हाला एनर्जी द्या लागली, त्यानं स्वतःहून इलेक्ट्रॉन घेतला नाही, तुम्हाला जबरदस्ती करा लागली. असाच अर्थ आहे की त्याचा. अरे समजलं का? परत एकदा ऐका काय म्हटलं मी. डेल्टा EgH नोबल गॅसचा पॉझिटिव्ह आहे. काय पॉझिटिव्ह आहे? कारण नोबल गॅसेस स्टेबल असतात, त्यांची इलेक्ट्रॉन घेण्याची इच्छा असते का? नाही. आणि तरी तुम्ही त्याला देऊ राहिले, म्हणजे तुम्हाला जबरदस्तीच करावं लागेल की नाही. एखाद्याचं पोट भरलं आहे ना, पंक्तीत, जसं पंक्तीत बसतात तुम्हाला, लेडीजच्या पंक्तीत जास्त हे चालत नाही, पण जेंट्सच्या पंक्तीत जास्त चालते आहे की नाही. कसं? आजूबाजूला जे बसेल असतात, वाढ रे वाढ रे, अरे चालते की नाही असं? अरे वाढायला लावतात ना, घ्या एक, घ्या काला जामुन, घे मग एक काला जामुन आहे. तो गंमतच म्हणते, नाही 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 नाही, आहे की नाही. त्याची इच्छा त्याच खायची. अरे जबरदस्तीच करतात की नाही, बरोबर आहे ना. मग जबरदस्ती करू राहिले म्हणजे इथे एनर्जी देऊ राहिले, व्हॅल्यू काय येणार? पॉझिटिव्ह. समजलं का? व्हॅल्यू काय येणार? पॉझिटिव्ह. जबरदस्ती करू राहिले म्हणून एनर्जी ऍब्सॉर्ब होऊ राहिली, व्हॅल्यू काय येणार? पॉझिटिव्ह. ठीक आहे. तर डेल्टा EgH ऑफ नोबल गॅस काय आहे? पॉझिटिव्ह आहे. बिकॉज इट्स ऑलरेडी हॅव स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अँड आफ्टर ऍडिशन ऑफ इलेक्ट्रॉन इट बिकम्स कंपॅरेटिव्हली अनस्टेबल. कारण तो पहिले स्टेबल आहे, तुम्ही इलेक्ट्रॉन टाकून त्याला अनस्टेबल करू राहिले ना, तर त्याची घ्यायची इच्छा आहे का? तर तुम्हाला जबरदस्ती करावं लागेल, म्हणजे एनर्जी द्या लागेल. एनर्जी दिली म्हणजे त्यांना ऍब्सॉर्ब केली, म्हणजे साइन काय येणार? पॉझिटिव्ह. तर नोबल गॅसेस साठी डेल्टा EgH काय असते? पॉझिटिव्ह. समजलं? नोबल गॅसेस साठी डेल्टा EgH काय असते? पॉझिटिव्ह. ठीक आहे. नंतर सक्सेसिव्ह इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. सक्सेसिव्ह म्हणजे एका पाठोपाठ एक है ना. जसं पहिला इलेक्ट्रॉन ऍड केला, दुसरा इलेक्ट्रॉन ऍड केला, जसं आपण सक्सेसिव्ह जसं आपण सक्सेसिव्ह आयोनायझेशन पोटेन्शियल पाहिलं होतं का? IP1, IP2, IP3 सांगितलं होतं ना. बस तसंच आता आपल्याला इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी बघायची आहे सक्सेसिव्ह. तर डेल्टा EgH फॉर द ऍडिशन ऑफ सेकंड इलेक्ट्रॉन टू अ न्यूट्रल ऍटम इज पॉझिटिव्ह. समजा फॉर एक्झाम्पल हा ऑक्सिजन आहे, या ऑक्सिजन मध्ये तुम्ही इलेक्ट्रॉन टाकू राहिले, मग यानं इलेक्ट्रॉन घेतला म्हणून याच्यावर कोणता चार्ज आला? निगेटिव्ह. तर हे जे पहिली इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी असते ही जनरली निगेटिव्ह असते. ही काय असते? जनरली निगेटिव्ह. पहिली वाली फर्स्ट इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी काय असते? जनरली फर्स्ट डेल्टा HEG काय असते? जनरली काय असते? निगेटिव्ह. जनरली काय असते? निगेटिव्ह. पहिली वाली काय असते? निगेटिव्ह. बघा इथं निगेटिव्ह वाली पहिला इलेक्ट्रॉन टाकायला एनर्जी रिलीज झाली, म्हणजे तुम्हाला एनर्जी द्यायला लागली काय? जबरदस्ती करा लागली काय? अरे एनर्जी द्या नाही लागली ना, एनर्जी रिलीज झाली ना, म्हणजे तुम्हाला जबरदस्ती करा लागली का नाही? म्हणजे त्याची इलेक्ट्रॉन घ्यायची इच्छा होती की नाही? बरं, मग आता हा O निगेटिव्ह आहे. आता या O निगेटिव्ह मध्ये तुम्ही इलेक्ट्रॉन टाकू राहिले, O निगेटिव्ह मध्ये काय टाकू राहिले? इलेक्ट्रॉन. तर हा निगेटिव्ह या निगेटिव्हला काय करेल? अरे निगेटिव्ह मध्ये रिपल्शन असते, बरोबर. तर हा निगेटिव्ह या निगेटिव्हला रिपेल करेल,
म्हणजे या निगेटिव्हची इलेक्ट्रॉन घ्यायची इच्छा आहे का? रिपेल करू राहिला म्हणतात, हो म्हणून राहिले नाही ना. तर हा निगेटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह निगेटिव्हला रिपेल करेल म्हणजे याची इलेक्ट्रॉन घ्यायची इच्छा आहे का? मग इच्छा नाही आहे तर जबरदस्ती करायला लागेल की नाही? जबरदस्ती करायला लागेल म्हणजे एनर्जी द्यावं लागेल, म्हणजे आन्सर काय येणार? पॉझिटिव्ह. तर सेकंड इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी काय असते? पॉझिटिव्ह आहे ना. तर सेकंड जे असते ते काय असते? ऑलवेज पॉझिटिव्ह आहे ना. तर सेकंड अँड सबसिक्वेंट इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीज आर ऑलवेज पॉझिटिव्ह. सेकंड, थर्ड, फोर्थ आता सगळ्या काय असतील पुढच्या? पॉझिटिव्ह असतील. समजलं का? का पॉझिटिव्ह असतील? कारण इलेक्ट्रॉनला रिपेल करेल, त्याची घ्यायची इच्छा असेल का? नाही. आणि तरी तुम्ही त्याला देसाल तर जबरदस्ती करसाल म्हणजे एनर्जी द्या लागेल तुम्हाला, म्हणजे तो एनर्जी ऍब्सॉर्ब करेल, म्हणून काय येणार? पॉझिटिव्ह. समजलं? म्हणून काय येणार? पॉझिटिव्ह. नंतर आहे इलेक्ट्रॉन अफिनिटी. तसं इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीलाच इलेक्ट्रॉन अफिनिटी म्हणतात. ठीक आहे. फक्त फरक काय आहे दोघांमध्ये? साइनचा फरक आहे. कशाचा फरक आहे? साइनचा. तर कन्व्हेन्शनली डिफाईन ॲज, याला आपण डिफाईन कसं करतो? एनर्जी रिलीज व्हेन an electron is added to a valence shell of neutral isolated gaseous atom. तर आपण काय म्हणतो? जेव्हा तुम्ही एखाद्या न्यूट्रल ॲटम मध्ये, जसं याला एक्झाम्पल दिला, हा एक्स गॅस आहे, याच्यात तुम्ही इलेक्ट्रॉन ऍड केला, तर याच्यावर काय येईल? निगेटिव्ह, कारण हा इलेक्ट्रॉन घेणार ना. आणि जेव्हा तुम्ही अशी प्रोसेस करसाल, जेव्हा तुम्ही इलेक्ट्रॉन ऍड करसाल म्हणते, तेव्हा एनर्जी काय होते? रिलीज होते. तर डिफाईन ॲज एनर्जी रिलीज व्हेन इलेक्ट्रॉन इज ऍडेड टू द व्हॅलन्स शेल ऑफ न्यूट्रल आयसोलेटेड गॅसियस ॲटम. व्हॅलन्स शेल म्हणजे शेवटची शेल. तर शेवटच्या शेलमध्ये जेव्हा तुम्ही इलेक्ट्रॉन ऍड करू राहिले तेव्हा एनर्जी काय होऊ राहिली? रिलीज होऊ राहिली. त्यालाच आपण काय म्हणतो? इलेक्ट्रॉन अफिनिटी. आणि त्याचं युनिट इलेक्ट्रॉन व्होल्ट पर ॲटम किंवा किलो जूल पर मोल. ठीक आहे, हे त्याचं युनिट आहे. तर त्याच्यासारखंच आहे, फक्त दोघांमध्ये फरक काय असते? साइनचा फरक असते. ओके बघा. तर जसं डेल्टा EgHचा फॉर्म्युला काय आहे? तर डेल्टा EgHचा फॉर्म्युला आहे मायनस इलेक्ट्रॉन अफिनिटी -5/2. डेल्टा EgHचा फॉर्म्युला काय आहे? मायनस इलेक्ट्रॉन अफिनिटी -5/2. पण जर तुम्ही टेम्परेचर किती घेतलं? 0 केल्विन. ॲट 0 केल्विन म्हणजे टेम्परेचर घेतलं तुम्ही 0. आता टेम्परेचर जर 0 घेतलं तर इथं काय पुट करसाल तुम्ही? 0. म्हणजे हे टोटल टर्म काय होणार? 0. आणि हे टोटल टर्म 0 झाली तर इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी काय आली? मायनस इलेक्ट्रॉन अफिनिटी. म्हणजे इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी आणि इलेक्ट्रॉन अफिनिटी मध्ये फक्त कशाचा फरक आहे? साइनचा फरक आहे. मग आता इथं आर ला युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट म्हणतात आणि टी ला टेम्परेचर म्हणतात, जे आपण केल्विन मध्ये मोजतो. ठीक आहे. तर इथं हे जाऊ द्या सध्या, फक्त एवढं लक्षात ठेवा की इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी हे मायनस असते कोणाच्या? इलेक्ट्रॉन अफिनिटीच्या. आणि फॉर कंपॅरिझन पर्पज इन पिरियोडिक टेबल वी यूज द बोथ टर्म्स इंटरचेंजली. म्हणजे पिरियोडिक टेबल मध्ये आपण कम्पेअर करण्यासाठी हे पण वापरतो आणि हे पण वापरतो. म्हणजे कुठं कुठं तुम्हाला इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी लिहिलेलं दिसेल, कुठं कुठं तुम्हाला इलेक्ट्रॉन अफिनिटी लिहिलेलं दिसेल. समजून राहिलं? मग आता इलेक्ट्रॉन अफिनिटी जे आहे तर ऑर्डर ऑफ इलेक्ट्रॉन अफिनिटी काय आहे? सेम ॲज निगेटिव्ह डेल्टा EgH व्हॅल्यू. म्हणजे ऑर्डर जे आहे ते सेम आहे, फक्त कशी आहे? ऑर्डर कशी आहे? सेम ॲज निगेटिव्ह डेल्टा EgH व्हॅल्यू. कारण इलेक्ट्रॉन अफिनिटी आणि डेल्टा EG मध्ये रिलेशन कसं आहे? फक्त साइनचा फरक आहे ना. म्हणून ऑर्डर सेम आहे, फक्त साइन निगेटिव्ह आहे ना. म्हणजे जसं ऑर्डर जर आपण इथं सांगितले, ऑर्डर ऑफ निगेटिव्ह डेल्टा EgH और इलेक्ट्रॉन अफिनिटी इन ऑक्सिजन फॅमिली. आता ऑक्सिजन फॅमिली काय आहे? उ स से टे पो. अरे हेच आहे ना ऑक्सिजन फॅमिली, उ स से टे पो. आता मला सांगा, जर तुम्ही वरून खाली आले, काय सांगितलं होतं मी की मॅग्निट्यूड कोणाचं? डेल्टा EgH काय होते रे? वरून खाली आले तर काय होते? कमी होते. वरून खाली आले तर कमी होते. म्हणजे डेल्टा EgH चं मॅग्निट्यूड कमी होते. डेल्टा EgH चं मॅग्निट्यूड म्हणजे आता बघा, जर वरून खाली आले वरून खाली आले तर मॅग्निट्यूड कमी होते. फक्त फरक कोणाला पडते? ऑक्सिजनला. कारण ऑक्सिजनची साईज छोटी आहे ना. अरे सांगितलं होतं ना, ऑक्सिजनची साईज काय आहे? छोटी आहे, त्यामुळे त्याची घ्यायची इच्छा कमी आहे. बरोबर. मग त्याची साईज कमी असल्यामुळे
त्याची इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी कमी आहे, तर त्याला उचलून सल्फरपेक्षा, सल्फरची जास्त असते ना त्याच्यापेक्षा, म्हणजे सल्फर पुढे जाणार आणि हा ऑक्सिजन डायरेक्ट मागे येणार. ठीक आहे, म्हणजे ऑक्सिजनला उचलून मागे न्यायचं, बाकी काही फरक नाही बा. सल्फर, सेलेनियम, टेलोरियम, पोलोनियम आणि ऑक्सिजन. तर ऑक्सिजनची कमी असते ना, सांगितलं होतं मी. तर वरून खाली आलं तर काय होणार, कमी. मग याची याची जे इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीचं मॅग्नेट्यूड आहे ते काय झालं, कमी. अरे ऑक्सिजनचा कमी आहे ना, आधीच सांगितलं ना. आता नंतर बघा, मग आता हेच डेल्टा EgH काय आहे, ऑर्डर ऑफ निगेटिव्ह डेल्टा EgH और EA इन ऑक्सिजन फॅमिली. तर इलेक्ट्रॉन अफिनिटी काय झाली मग, इलेक्ट्रॉन अफिनिटी काय झाली, कमी. म्हणजे वरून खाली आले तर इलेक्ट्रॉन अफिनिटी काय होते, कमी. इलेक्ट्रॉन अफिनिटी कमी होते म्हणजे अफिनिटी शब्दाचा अर्थ आहे अफेक्शन. अफेक्शन म्हणजे लगाव, प्रेम म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, मग आता मला सांगा, जर आपण वरून खाली आलो तर इलेक्ट्रॉन विषयीचा लगाव कमी होते की नाही, का, कारण साईज वाढते. म्हणजे वरून खाली आलं तर इलेक्ट्रॉन अफिनिटी कमी होते. आणि डेल्टा EgHb काय होते, कमी होते. डेल्टा EgHb काय होते, कमी होते. ठीक आहे, मॅग्नेट्यूड, डेल्टा EgH चा मॅग्नेट्यूड. आणि त्याचं म्हणणं आहे ऑर्डर ऑफ निगेटिव्ह डेल्टा EgH, निगेटिव्ह डेल्टा एच ची ऑर्डर बी काय होते, कमी कमी होते. डेल्टा EgH कोणता, निगेटिव्ह, तो काय होते, कमी कमी होते. समजलं एवढं. ठीक आहे, तर इलेक्ट्रॉन अफिनिटी कमी होते, त्याचं मॅग्नेट्यूड बी काय होते, कमी होते. नेक्स्ट, मग आता हा एक मस्त आहे ना, समजते का पहा, तुम्हाला काय म्हणते पहा. द स्मॉलेस्ट व्हॅल्यू ऑफ आयोनायझेशन एनर्जी, IE म्हणजे आयोनायझेशन एनर्जी ऑफ एन एलिमेंट CS. आपल्याला माहिती आहे सर्वात कमी आयोनायझेशन एनर्जी कोणाची असते, CS. इज इवन ग्रेटर दॅन हायएस्ट व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रॉन अफिनिटी ऑफ द एलिमेंट Cl. सर्वात जास्त इलेक्ट्रॉन अफिनिटी कोणाची आहे, क्लोरीनची. हे मी आधी बी सांगितलं होतं है ना, क्लोरीनची इलेक्ट्रॉन अफिनिटी सगळ्यात जास्त. इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी सगळ्यात जास्त कोणाची आहे, इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी सगळ्यात जास्त कोणाची आहे, फ्लोरीन. इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी सगळ्यात जास्त फ्लोरीन आणि इलेक्ट्रॉन अफिनिटी सगळ्यात जास्त क्लोरीनची आहे. याची व्हॅल्यू सगळ्यात जास्त आहे म्हणते, पण तरी सुद्धा आयोनायझेशन एनर्जीची सगळ्यात छोटी व्हॅल्यू याच्यापेक्षा मोठी असते. समजलं का, परत एकदा सांगतो काय वाक्य, वाक्याचा अर्थ महत्वाचा आहे. सगळ्यात जास्त इलेक्ट्रॉन अफिनिटी कोणाची आहे, क्लोरीनची. म्हणजे हे व्हॅल्यू सगळ्यात जास्त आहे कोणाची, इलेक्ट्रॉन अफिनिटीची. सगळ्यात कमी आयोनायझेशन एनर्जी कोणाची आहे, सगळ्यात कमी आयोनायझेशन एनर्जी कोणाची आहे, CH ची. तर CH ची जे आयोनायझेशन एनर्जीची जे व्हॅल्यू आहे ते सगळ्यात कमी जरी असली, सगळ्यात कमी, तरी सुद्धा ती व्हॅल्यू मोठी असते इलेक्ट्रॉन अफिनिटीच्या, Cl च्या इलेक्ट्रॉन अफिनिटीच्या. म्हणजे एक्झाम्पल सांगायचं झालं तर, फॉर एक्झाम्पल एक मुंगी आणि एक हत्ती आपण कन्सिडर करू, है ना. मुंगीमध्ये कितीही मोठी मुंगी घेतली तुम्ही, तरी हत्ती किती बी लहान असला तरी तो मुंगीपेक्षा मोठाच आहे, असा त्याचा अर्थ आहे. समजला काय म्हटलं मी, मुंगी किती बी मोठी घेतली आणि हत्ती किती बी लहान घेतला तरी तो हत्ती मुंगीपेक्षा मोठाच आहे. मग याचं म्हणणं तेच आहे, आयोनायझेशन एनर्जी कितीही कमी असेल, त्याची व्हॅल्यू किती कमी असेल, तर इलेक्ट्रॉन अफिनिटीच्या मोठ्या व्हॅल्यू पेक्षा ती व्हॅल्यू मोठीच असेल. कोणाची, कमी असून सुद्धा Cl ची. समजलं, एक्झाम्पल वरून समजलं असेल काय म्हणायचं आहे मला. क्वेश्चन, बस 3च क्वेश्चन आहे, टॉपिक खतम. द इलेक्ट्रॉन अफिनिटी व्हॅल्यूज आर निगेटिव्ह फॉर. इलेक्ट्रॉन अफिनिटी निगेटिव्ह आहे म्हणते, कोणासाठी, इलेक्ट्रॉन अफिनिटी निगेटिव्ह आहे. म्हणजे इलेक्ट्रॉन अफिनिटी निगेटिव्ह आहे म्हणजे डेल्टा EgH पॉझिटिव्ह आहे. बाळांनो, इलेक्ट्रॉन अफिनिटी काय म्हटलं त्यानं, निगेटिव्ह. इलेक्ट्रॉन अफिनिटी निगेटिव्ह असेल तर डेल्टा EgH काय असेल, पॉझिटिव्ह. आणि डेल्टा EgH पॉझिटिव्ह आहे म्हणजे जबरदस्ती करायला लागेल की नाही, है ना.
तर इलेक्ट्रॉन निगेटिव्ह व्हॅल्यू ह्या निगेटिव्ह फॉर निगेटिव्ह कोणासाठी आहे, चूज द मोस्ट करेक्ट आन्सर. बघा आता मला सांगा बी चा बी मायनस करायचा आहे. अरे बी चा बी मायनस, तर मला सांगा ना बी चा ऍटॉमिक नंबर 4, 1s2 2s2 असं येईल ना, 1s2 2s2. मग आता 1s2 2s2 तर आता तुम्हाला इलेक्ट्रॉन टाका कुठे लागते 2s मध्ये, आणि 2s मध्ये टाका लागते, जबरदस्ती करा लागेल ना. अरे करा लागेल ना जबरदस्ती, कारण हा कसा आहे फुल्ली फिल्ड, हा कसा आहे फुल्ली फिल्ड, तर इथं जबरदस्ती करा लागेल. ठीक आहे. दुसरं नायट्रोजन आहे. नायट्रोजनचा ऍटॉमिक नंबर 7, 1s2 2s2 आणि 2p3. हा कसा आहे हाफ फिल्ड, तर इथं बी जबरदस्ती करा लागेल ना. मग इथं बी जबरदस्ती करा लागेल, म्हणजे डेल्टा EGH काय असेल पॉझिटिव्ह. जबरदस्ती करा लागेल ना, डेल्टा EGH काय असेल पॉझिटिव्ह, आणि डेल्टा EGH पॉझिटिव्ह म्हणजे इलेक्ट्रॉन अफिनिटी निगेटिव्ह. ठीक आहे. नंतर कोण आहे ऑक्सिजन. तर ऑक्सिजनचा काय तयार करू राहिले तुम्ही, O2 मायनस करू राहिले, तर ऑक्सिजनचा पहिले O मायनस तयार होईल, आणि O मायनसचा नंतर काय तयार होईल O2 मायनस. अरे असं होईल ना, बरोबर आहे का. मग आता पहिले O मायनस आणि O मायनसचा O2 मायनस, आणि पहिली व्हॅल्यू काय येते निगेटिव्ह, आणि दुसरी व्हॅल्यू काय येते पॉझिटिव्ह, आणि दोघांची ऍडिशन केली, दोघांची जर ऍडिशन केली ते काय येते पॉझिटिव्ह. बघा हे एक्झाम्पल मी घेतलं होतं तुमचं, हे आहे ते. पहिली व्हॅल्यू काय येते निगेटिव्ह 141, दुसरी व्हॅल्यू काय येते पॉझिटिव्ह 744. मग आपल्याला O2 मायनस पाहिजे, म्हणजे आपल्याला दोघांची ऍडिशन करा लागते. दोघांची ऍडिशन केली तर 744 मधून 141 मायनस करा, आन्सर पॉझिटिव्ह येईल की नाही. म्हणजे या O साठी पण आन्सर काय येणार, काय येणार आन्सर पॉझिटिव्ह, म्हणजे त्याच्यासाठी बी पॉझिटिव्ह. म्हणजे पॉझिटिव्ह किती जणांसाठी येते 3 ABC तिघांसाठी. आता Na साठी येणार आहे का, अरे Na मध्ये एकच इलेक्ट्रॉन टाकू राहिलो ना आपण, आणि Na चा ऍटॉमिक नंबर 11, म्हणजे 1s2 2s2 2p6 आणि 3s1. मग आता 3s1 आहे, तर याच्यात इलेक्ट्रॉन टाकणं कठीण आहे का, कारण त्याच्यात एक टाकला तो फुल्ली फिल्ड होते ना, मग त्याची घ्यायची इच्छा आहे, तो स्टेबल बनते ना फुल्ली फिल्ड होते म्हणजे. आणि दुसरा आहे अल्युमिनियम. आता अल्युमिनियम 13, म्हणजे 1s2 2s2 2p6 3s2 आणि 3p1 झाले 13, आणि याच्यात टाकू राहिले तर याची घ्यायची इच्छा आहे की नाही, कारण तो हाफ फील्ड थोडी आहे, जबरदस्ती करा लागेल का नाही. ठीक आहे. म्हणजे कोणता एक्झाम्पल आहे डी आणि ई ची आहे का नाही, फक्त कोणता आहे ABC. ओके. द करेक्ट सिक्वेन्स ऑफ इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी ऑफ द एलिमेंट लिस्टेड बिलो. इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीचा सिक्वेन्स पाहिजे. इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी सगळ्यात जास्त म्हणजे पॉझिटिव्ह, कमी कमी घेणारी पाहिजे ना आपल्याला, म्हणजे पहिले सगळ्यात जास्त पाहिजे. मग सगळ्यात जास्त कोणाची असते रे आर्गॉन. अरे याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असते ना, पॉझिटिव्ह व्हॅल्यू म्हणजे जास्त. आणि याच्यात जर तुम्ही कम्पेअर केलं तर इथं फ्लोरीन आहे. अरे कोण आहे इथं फ्लोरीन, आणि फ्लोरीन तिकडे आहे, आणि तिकडे जर आहे तो सगळ्यात तिकडे आहे ना, आणि तिकडे आहे म्हणजे त्याची इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी तिकडे गेलं तर काय होते, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी कमी होते ना की वाढते. तिकडे गेलं तर वाढते, पण ते मॅग्निट्यूड वाढते. अरे तिकडे गेलं तर डेल्टा EGH वाढते, पण काय वाढते मॅग्निट्यूड वाढते. मी सिक्वेन्स लिहिला होता तेव्हा नोबल गॅसला उचलून डायरेक्ट इकडे घेतलं होतं, बरोबर ना. तर आपण इथं जर आपण व्हॅल्यू विषयी बोलत असू की बा याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे आर्गॉनची, तर ही व्हॅल्यू सगळ्यात मोठी आहे पॉझिटिव्ह आहे, आणि फ्लोरीनची व्हॅल्यू काय असते निगेटिव्ह असते. अरे डेल्टा EGH, अरे फ्लोरीनले जबरदस्ती करायचं काम आहे का नाही, पण आर्गॉनले जबरदस्ती करा लागते, कारण हा हाफ फील्ड काय असते स्टेबल असते, नोबल गॅस कॉन्फिगरेशन आहे, म्हणून याची व्हॅल्यू काय आहे पॉझिटिव्ह, म्हणजे याची जास्त आहे, फ्लोरीनची काय आहे कमी. म्हणजे आपल्याला A पुढे पाहिजे आणि C मागं पाहिजे. पहा बरं, A पुढे आणि C मागं, म्हणजे कोणता ऑप्शन आहे A. समजलं. ठीक. शेवटचा, द डिफरन्स बिटवीन इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी विल बी मॅक्झिमम बिटवीन. इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीचा डिफरन्स मॅक्झिमम कोणासाठी आहे
इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी सगळ्यात जास्त निगेटिव्ह व्हॅल्यू कोणाची आहे? क्लोरीन. अरे क्लोरीनची सगळ्यात जास्त आहे. मग डिफरन्स काढायचा असेल तर एक व्हॅल्यू सगळ्यात जास्त वाली घ्यायला लागेल ना. म्हणजे क्लोरीन सगळ्यात जास्त आहे तर या दोन ऑप्शन मध्ये क्लोरीन आहे म्हणजे हे दोन ऑप्शन कटले. आता या दोन ऑप्शन मध्ये आता क्लोरीन आणि निऑन मध्ये जो डिफरन्स आहे याची इथं जर कम्पेअर केलं निऑन आहे आणि क्लोरीन आहे तर क्लोरीनची व्हॅल्यू काय आहे? हायएस्ट निगेटिव्ह आहे. याची व्हॅल्यू काय आहे? हायएस्ट निगेटिव्ह. आणि एनीची काय आहे? हायएस्ट पॉझिटिव्ह. मग दोघांचा डिफरन्स सगळ्यात जास्त येईल की नाही. आता हे हायएस्ट पॉझिटिव्ह आहे म्हणजे हे व्हॅल्यू मोठी आहे आणि हायएस्ट निगेटिव्ह आहे म्हणजे लहान आहे. अरे निगेटिव्ह आहे ते. मग जेवढा व्हॅल्यू मोठी असेल आणि त्याच्या पुढे निगेटिव्ह साईन लावलं की ते तेवढी लहान होते. मॅथ मध्ये शिकतो की नाही असं. मग हे व्हॅल्यू लहान आहे आणि हे व्हॅल्यू मोठी आहे तर डिफरन्स जास्त येईल की नाही. एक व्हॅल्यू 100 आहे आणि एक व्हॅल्यू 1 आहे डिफरन्स 99 आला जास्त येते ना. म्हणून कोणता आन्सर करेक्ट आहे तुमचं? आर्गॉन निऑन मध्ये जास्त पॉझिटिव्ह व्हॅल्यू कोणाची असते? निऑनची. आर्गॉन निऑन मध्ये जास्त पॉझिटिव्ह व्हॅल्यू कोणाची असते? निऑनची. मग दोघांमधला डिफरन्स काय असेल? जास्त असेल. म्हणून तुमचा आन्सर कोणता करेक्ट आहे? ए. समजलं. तर इथे इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी सम. ओके बाकी नेक्स्ट क्लास.